नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, क्राईम किंवा खून अशा प्रकारच्या घटना म्हणजे त्याच्यामुळे नेहमीच खळबळ उडत असते. पण त्या खुनामागचं कारण, त्या खुनामागचे दोष ह्या जास्त खळबळजनक असतात. आज जी घटना आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये असंच खून तर आहे, पण त्या खुनामागचं कारण जे आहे ते जास्त खळबळजनक आहे. खून ज्या पद्धतीने केला गेला तोही खूप खळबळजनक आहे आणि ज्यांनी ज्याचा खून केला ते त्याहूनही जास्त खळबळजनक आहे. मित्रांनो, जळगाव जामोद म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्यामध्ये सोनगाव या शिवारात एक मृतदेह सापडला. एका शेतकऱ्याला त्याच्या शेतातील बांधाच्या बाजूला एक मृतदेह सापडला. हा मृतदेह एका 20 वर्षीय तरुणीचा होता आणि हा मृतदेह अर्धा जळालेल्या अवस्थेत होता. अर्धा निम्मा जळालेला, प्लस या मृतदेहाला शिर नव्हतं, फक्त धड होतं. आणि काही फूट, 100-150 फूट अंतरावरती या धडाचं पूर्ण जळालेल्या अवस्थेतील शिर म्हणजे फक्त कवटी सापडली. आता त्या शेतकऱ्याला हे सापडलं. बघितल्यानंतर आपण ऐकूनच कल्पना करू शकतो की किती विकृत अवस्थेत हा मृतदेह होता. त्यामुळे त्यांनी पोलिसाला कळवलं आणि तपास सुरू झाला. मुळात हा मृतदेह होता शिवानी नावाच्या एका तरुणीचा, युवतीचा, 20 साधारणपणे वय. तर बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खाकनार तालुका या तालुक्यातील खडकी हे गाव, त्या गावात हे कळमेकर कुटुंब राहत होतं. त्यातली ही मुलगी शिवानी कळमेकर. शिवानीचे वडील बापूराम कळमेकर आणि शिवानीचा भाऊ अजय कळमेकर, हे असं एक कुटुंब त्या खडकी गावात राहत होतं. आता शिवानीचं वय झालं, 20 वर्षाची झाली, तिच्या लग्नाचं बोलाचाली चालू होत्या. पण या घरात नेहमीच वाद व्हायचे, खूप जास्त वाद व्हायचे, भांडण तंटे असायचे. का तर याचं कारण अतिशय धक्कादायक आणि विलक्षण असं आहे. कारण होतं या शिवानीचे प्रेमसंबंधाच्या तिच्या घरचे भाऊ वडील वगैरे अतिशय प्रखर विरोधात होते. त्यातल्या त्यात शिवानीचे प्रेमसंबंध हे तिच्या चुलत भावासोबतच होते. आणि नुसते प्रेमसंबंधच नाहीत, तर शिवानीने तिच्या चुलत भावासोबतच लग्न करण्याचा आणि संसार थाटण्याचा पूर्ण निश्चय केलेला होता. रोज नेहमी तिचे वडील, तिचे भाऊ तिला समजावत होते की हे योग्य नाही, असं चुलत भावासोबत लग्न होत नसतं, आपल्या परंपरेत ते नाही, आपल्याच काय कुठल्याही परंपरेत सख्या किंवा चुलत भावासोबत अशा प्रकारचे संबंध हे अनॲक्सेप्टेबल आहेत, हे मान्यच होऊ शकत नाहीत, त्याला कुठल्याच पद्धतीने मान्यता देता येत नाही. मनुष्य प्रजातीत या गोष्टीला मान्यता देता येत नाहीत. पण शिवानी ही काही ऐकायला तयार नव्हती. तिचे वडील भाऊ तिला नेहमी समजवायचे, यावरून त्यांचे वाद व्हायचे, शिवानीला मारहाण केली जायची की तिने हा नाद सोडावा, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी वडिलांना वाटलं की हिचं लग्न लावून द्यावं. संसारात गुरफटली, नवऱ्यासोबत राहायला लागल्यानंतर कदाचित ती चुलत भावाचा नाद सोडून देईल. म्हणून 15 एप्रिलला, मागच्याच महिन्याच्या 15 एप्रिलला तिचं लग्न अमरावतीतल्या एका युवकाशी करण्यात आलं. वडिलांचा हाच विचार की किमान या लग्नानंतर तरी शिवानी हा नाद सोडून देईल. शिवानीचं लग्न अमरावती जिल्ह्यातील धरणी तालुक्यातील प्रकाश नावाच्या व्यक्तीसोबत लावून देण्यात आलं. 15 एप्रिलला चांगलं धूमधडाक्यात थाटामाटात हे लग्न लावण्यात आलं आणि त्यानंतर शिवानी आपल्या नवऱ्यासोबत आपल्या सासरी नांदण्यासाठी चालल्या गेली. नांदण्यासाठी गेल्यानंतर 15 एप्रिलला हे लग्न झालं. 5 दिवसांनी शिवानी माहेर परतीसाठी 20 तारखेला परत आपल्या माहेरी आली. 2-3 दिवस राहिली आणि त्यानंतर परत तिने वडिलांजवळ तिच्या चुलत भावाचा विषय काढला. ती म्हणाली की मी काय माझ्या नवऱ्याकडे नांदायला परत जाणार नाही, मला तिच्या चुलत भावासोबतच लग्न करून त्याच्यासोबतच संसार करायचा आहे. वडिलांनी समजावलं, रागवलं, सगळं केलं. दुसऱ्या दिवशी परत तोच विषय, रात्रीच्या वेळेला शिवानीने वडिलांजवळ परत तो विषय काढला. 24 एप्रिलची ही गोष्ट आहे. रात्रीच्या वेळेला परत तो विषय काढला आणि हे सगळं ती सांगायला लागली परत. पहिले वडिलांनी दुर्लक्ष केलं, त्यांना वाटलं की संसारात गुरफटली की होईल, पण ती अतिशय हट्टालाच पेटली होती की मी परत जाणारच नाही, मला
त्याच्यासोबतच संसार करायचा, चुलत भावासोबतच संसार करायचा हे तिने ठरवलंच होतं. मग वडिलांचा पारा चढला. तिचा भाऊ अजय सुद्धा त्यावेळी घरी होता. वडिलांनी तिला थेट मारहाण करायला सुरुवात केली. चांगली मारहाण केली, आरडाओरडा झाला, जबर मारहाण केली. घरात एक मोठा जाड हेवी लाकडाचा दाणका पडलेला होता. वडिलांनी तो उचलला आणि शिवानीला मारायला सुरुवात केली. प्रचंड मारहाण करता करता एक दणका जो आहे तो शिवानीच्या डोक्यात बसला आणि शिवानी खाली कोसळली. खाली कोसळल्यानंतर तिच्या डोक्यातनं अक्षरशः रक्ताच्या धारा वाहू लागल्या. हे पाहून वडील आणि भाऊ दोघेही तिथेच होते. ते थोडे घाबरले. थोड्या वेळात शिवानीची तडफड बंद झाली आणि यांच्या लक्षात आलं की शिवानी मृत्यू पावलेली आहे, ती काही आता जिवंत नाही. मग आता करायचं काय? आपल्या हातून तिचा जीव तर गेलेला आहे, रागाच्या भरात सगळं घडलेलं आहे, पण आता नेमकं मग करायचं काय? तेव्हा शिवानीच्या वडिलांनी स्वतःला थोडं शांत केलं आणि रात्रभर मृतदेह घरातच एका कोपऱ्यात ठेवला. सकाळी उठल्यानंतर वडील आणि तिचा भाऊ दोघांनी हा मृतदेह एका पोत्यात भरला आणि दुचाकीवर 2 व्हीलरवरती घेऊन ते पोतं, मृतदेहाचं पोतं घेऊन ते निघाले. ते थेट बॉर्डरच्या दिशेने निघाले. मध्य प्रदेश महाराष्ट्र बॉर्डरच्या दिशेने निघाले. बॉर्डर क्रॉस करून हे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद्या तालुक्यात आले. तिथून सोनगाव या गावाच्या शिवारात आले आणि शिवारात आल्यानंतर मुल्ला नावाच्या एका व्यक्तीचं शेत होतं. सुनसान ओसाड जमीन होती. तिथे एका बांधाच्या बाजूला त्यांनी ते मृतदेह काढून फेकला. पण त्यांना आता भीती होती की हे मृतदेह पाहिल्यानंतर हिची ओळख पटून जाईल, म्हणून त्यांनी अजून पुढचं पाऊल उचललं. सोबत आणलेल्या धारधार सुऱ्याने त्यांनी पहिले या मृतदेहाचं, शिवानीच्या मृतदेहाचं शिर कापून धडा वेगळं केलं. म्हणजे शिर आणि धड वेगवेगळं केलं. मग शिर घेऊन ते थोडं पुढे गेले. 100-150 फुटावरती त्यांनी ते शिर टाकलं. परत येऊन मृतदेहाला पेटवून दिलं. परत शिराजवळ गेले, शिरसुद्धा पेटवून दिलं. हे दोन्हीही त्यांनी हे काम पूर्ण 25 एप्रिलला केलं. 24ला रात्री शिवानी मृत्यू पावली आणि 25ला सकाळी हे घेऊन निघाले. दुपारपर्यंत त्यांनी शिर वगैरे धड सगळं पेटवून दिलं आणि तिथून आपल्या गावी परत निघून गेले. खडकीला, बुऱ्हाणपूरमधल्या. 2 दिवस ही बॉडी हे सगळं जळत होतं. 2 दिवसानंतर शेताचे मालिक मुल्ला हे त्या शेतात आले. त्यांना वास आला, काहीतरी जळतंय, जळल्याचा सडल्याचा वास आला. त्यांनी बांधाजवळ जाऊन बघितल्यावरती ही इतक्या भयानक अवस्थेतली डेड बॉडी, मृतदेह त्यांना दिसली. त्यांनी तातडीने पोलीस पाटलांना कळवलं सोनगावच्या आणि त्यांनी मिळून पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी आले. घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह, ते शिर त्यांनी बघितलं. बॉडी अर्धवट जळालेली होती. पायाच्या खालचा काही भाग, धडाचा काही भाग जळालेला होता. कपडे पूर्ण जळालेले होते. पण शिर हे टोटली जळून त्याची कवटी झालेली होती. बॉडी अर्धवट जळालेली होती, अर्धवट तशीच होती. मग हे सगळं त्यांनी पोलिसांनी जमा केलं आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिलं. पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर मग त्यांनी तपास आणि शोध घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूच्या गावांमध्ये विचारलं, कुठेच या जळालेल्या मृतदेहाच्या बाबतीत काहीच त्यांना सुगावा लागत नव्हता, काही क्लू मिळत नव्हता. म्हणून मग त्यांनी पुढचं पाऊल उचललं. अमरावती, आजूबाजूचे जिल्हे आणि मध्य प्रदेशमधला बुऱ्हाणपूर जिल्हा, तिथे सुद्धा या मृतदेहाची माहिती कळवली. माहिती कळवल्यानंतर 8-9 दिवसांनी त्यांना हे समजलं की बुऱ्हाणपूरमध्ये 1 मेला एक पोलीस कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे. एका नवविवाहित मुलीच्या गायब होण्याची, बेपत्ता होण्याची कंप्लेंट मिळाली आहे. त्यांनी मग डिटेल मागवले या जळगाव जामोदच्या पोलिसांनी की काय मिसिंग कंप्लेंट आहे, कोणी दिली वगैरे. तेव्हा हे लक्षात आलं की हे बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर म्हणजे शिवानीच्या वडिलांनी आणि भावानीच ती तक्रार पोलिसांमध्ये दिलेली होती. पोलिसांनी मग या तक्रारदारांची पूर्ण माहिती मागवली आणि मग जाऊन त्यांच्यासोबत थेट विचारपूस करायला सुरुवात केली. त्यांना विचारपूस केल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की या मिसिंग कंप्लेंटबद्दल हे काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. मग त्यांना पकडून सखोल चौकशी त्यांच्यासोबत करण्यात आली. तेव्हा त्यांनी कबुली दिली की हा मृतदेह शिवानी कळमेकर म्हणजेच बापूराम कळमेकर यांची मुलगी, अजय कळमेकरची बहीण हिचा आहे
या दोघांनीच तिला 24 एप्रिलच्या रात्री ठार केलं आणि तिचा मृतदेह जळगाव जामोदच्या सोनगावमध्ये आणून टाकला. शिरधडा वेगळं केलं, नंतर केरोसिन किंवा पेट्रोल टाकून हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पोलिसांनी यामागची कारणं विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं की शिवानीचे तिच्या चुलत भावासोबतच प्रेम संबंध होते, जे की मान्य नव्हते, मान्य करणं शक्य नाही. पण ती लग्न लावून दिल्यानंतर सुद्धा याच नादी होती, त्यामुळे रागाच्या भरात आमच्याकडनं तिचा खून झाला. हे सगळं सांगितल्यानंतर पोलिसांना सुद्धा थोड्या वेळासाठी धक्का बसला. त्यांनी तातडीने बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर यांना ताब्यात घेतलं, त्यांना न्यायालयात उभं केलं आणि सध्या ते कोठडीमध्ये आहेत. पोलिसांनी मित्रांनो साधारणपणे 13 ते 14 दिवसात या त्यांच्यासाठी बेवारस असलेल्या मृतदेहाचा छडा लावला, आरोपींना पकडलं. पण यामागचे कारण ते धक्कादायक. स्वतःच्या मुलीचा आणि बहिणीचा खून केला तेही धक्कादायक. ज्या पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा अतिशय धक्कादायक. मित्रांनो, आपली एक समाज व्यवस्था आहे, आपण मनुष्य प्रजातीतले आहोत, आपली एक समाज व्यवस्था आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येत नसतं. पण शिवानीने ते पाऊल उचललं. ती या समाज व्यवस्थेच्या परंपरेच्या पलीकडे गेली, जे मान्य करणं शक्य नव्हतं. पण शेवटी हत्या ही हत्याच असते. त्यामुळे या दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांना शिक्षा देखील मिळणार. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला नक्कीच व्यक्त व्हायचं असेल, तुमच्या कमेंट, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.